नमस्कार मित्रांनो. यूट्यूबवर खूप दिवस झालं एखादा व्हिडिओ टाकावा आणि तुम्हाला मनसोक्त गोष्टी करता याव्यात या उद्देशाने विचार चालू होता, पण योग येत नव्हता. कारण की या धावपळीच्या युगामध्ये मित्र, आपले काही सवंगडी जे काही शाळेमधले असतात ते ज्या कामामध्ये ज्याच्या ह्याच्यामध्ये विचारामध्ये गुंतलेले असतात आणि तेव्हा आपल्याला कुठेतरी वेळ आपल्या कामातून निवांत क्षण हा भेटत असतो आणि त्या वेळेचा सदुपयोग तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या सहकार्यातून तुमच्या विचारासोबत जुळवाजुळव करण्यासाठी हा छोटासा माझा प्रयत्न आहे. अजून बरेच असा एक वर्ग आहे की अशा काही गोष्टी त्यांना आवडत नसतात. त्यातला मी पण होतो पहिलं. मग असं वाटलं की बाबा खूप विचार करून कुठंतरी आपण व्यक्त व्हायला पाहिजे होतं. व्यक्त होण्याचं कारण हे आजच्या शेतकऱ्याचं हे आयुष्य. हे बघा, पाणी धो पडत आहे. मी आधी तुम्हाला शेतीचं दाखवत आहे, हे कशा पद्धतीने आहे बघा. जी शेती सर्वांना सोपी वाटत असते ती खरंच सोपी नसते मित्रांनो. कारण ह्या पिकासाठी आज 4 महिने झालं काबाड कष्ट शेतकरी करतोय आणि ज्या टाईमला त्याचा मोबदला, त्याचं काही देणं लागतं शेतकऱ्याबद्दल, ते द्यायच्या टाईमला निसर्गाने कसा धोका दिला आहे मित्रांनो. याचं करायचं काय हा खूप मोठा प्रश्न आहे. एखादी सॅलरी बेसिसवर काम करणारा आमचाच बंधू, आमचाच भाऊ जर कोणी असेल तर त्याला एखाद्या महिन्याची पगार अशीच रस्त्यावर फेकून द्या म्हणल्याच्या नंतर त्याच्या जीवामध्ये काय कळकळ, काय विचार उठतील हे आपण सांगू शकत नाही. त्याच हिशोबाने आज शेतकऱ्याचं मन किती मोठं असतं हे या दृश्याने आपल्याला समजत आहे. खरंच मला तर खूप परिस्थितीचं अवघड आणि गांभीर्य वाटत आहे. आणि तोंडाला आलेला घास जर असा जात असेल तर शेतकऱ्याने नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न तुम्हाला बोलून दाखवावा हे मला राहवत नव्हतं. आणि एखाद्या फेसबुकच्या पोस्टवर हे व्यक्त होता येत नाही, त्याच्यामुळं हा छोटासा प्रयत्न आहे. आणि या गोष्टीमध्ये तुम्हाला काय वाटते किंवा तुमच्या मनातले विचार शेतकऱ्याबद्दल आणि अशा ह्या निसर्गाच्या परिस्थितीबद्दल काय आहेत हे मला कमेंट, लाईक करून प्लीज तुम्ही कळवा. आणि एखादी समस्या असेल, एखादी तुम्हाला मला काही बोलायचं असेल तरी पण तुम्ही माझ्याशी संपर्क साधून कमेंट आणि लाईकच्या स्वरूपामध्ये माझ्याशी तुम्ही विचाराची देवाणघेवाण करू शकता. नमस्कार मित्रांनो.